नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट मधील पुढचा पॉइंट म्हणजेच काय, ह्या कॅश फ्लो स्टेटमेंटचे महत्व आणि ज्या काही या कॅश फ्लो स्टेटमेंटच्या मर्यादा आहेत यांचा विचार करायचा आहे. तर अगोदर आपण काय करू, सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट बघू आणि त्यानंतर लिमिटेशन्स ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट यांचा विचार करू. अगोदर आपण प्रस्ताविक आणि अर्थ मध्ये पाहिलं आहे काय, कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे दुसरं तिसरं काही नसून रोख व्यवहाराच्या संबंधित आहे. व्यवसायामध्ये कॅशचं किती इनफ्लो झालं किंवा व्यवसायातून कॅशचं किती आउटफ्लो झालं हे विचारात घेतलं जाते. त्यासोबतच काय, या कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शनचाच विचार केला जातो, नॉन कॅश ट्रान्झॅक्शनचा विचार केला जात नाही. तर या लेक्चर मध्ये आपण बघू सिग्निफिकन्स किंवा इम्पॉर्टन्स ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट. मग त्यामध्ये पहिला मुद्दा सांगता येईल काय की it is an essential tool of financial analysis for short term planning. म्हणजे पहिला कॅश फ्लो स्टेटमेंटचं महत्व सांगता येईल काय, कॅश फ्लो स्टेटमेंट हे शॉर्ट टर्म प्लॅनिंग साठी अत्यावश्यक असते. हे लक्षात, म्हणजे एक जेव्हा हे कॅश फ्लो स्टेटमेंट तयार केले जाते तेव्हा हे कॅश फ्लो स्टेटमेंट कशासाठी तयार केले जाते, शॉर्ट टर्म प्लॅनिंग साठी. म्हणजेच काय, हे एक अत्यावश्यक साधन आहे. कशासाठी की जे काही व्यवसायासंबंधित कॅश विषयक अल्पकालीन नियोजन करण्यासाठी हे एक टूल्स किंवा मग साधन आहे म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे पहिलं महत्व काय सांगता येईल, इट इज अन इसेन्शियल टूल ऑफ फायनान्शियल अनालिसिस फॉर शॉर्ट टर्म प्लॅनिंग. म्हणजे काय, व्यवसायाचं विश्लेषण करण्यासाठी, हे लक्षात, व्यवसायाचं विश्लेषण करण्यासाठी त्यासोबतच काय, अल्पकालीन नियोजन करण्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंट तयार केले जाते. आणि हे कॅश फ्लो स्टेटमेंट काय आहे, एक साधन म्हणून वापरण्यात येते. आणि हे साधन कशासाठी म्हणून वापरण्यात येते, व्यवसायातील फायनान्शियल पोझिशन अनालिसिस करण्यासाठी. हे लक्षात, आणि एक फायनान्शियल अनालिसिस कशासाठी करण्यात येते, तर शॉर्ट टर्म प्लॅनिंग साठी, अल्पकालीन नियोजनासाठी हे फायनान्शियल अनालिसिस केलं जाते. म्हणजेच काय, या फायनान्शियल स्टेटमेंटद्वारे 2 वर्षाच्या बॅलन्स शीटचा विचार केला जाणार आहे, 2 फिगर्सचा विचार केला जाणार आहे, 2 बॅलन्स शीट मधील पदांचा विचार करून वाढ झाली का घट झाली, कॅश आली का कॅश गेली. हे लक्षात, काही काही वेळेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट देखील देऊ शकते प्रॉब्लेम मध्ये. मग तेव्हा आपल्याला नफा तोटा पत्रक आणि ताळेबंदामध्ये वाढ झाली का घट झाली ह्याचं फायनान्शियल अनालिसिस करावं लागते. आणि ते फायनान्शियल अनालिसिस करून शॉर्ट टर्म प्लॅनिंग करावी लागते. आणि हे करण्यासाठी आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट मदत करत असते. हे पहिला पॉइंट सांगते. दुसरा, इट इज व्हेरी युजफुल इन द इव्हॅल्युएशन ऑफ ऍक्च्युअल कॅश पोझिशन ऑफ अ फर्म. म्हणजे काय सांगितलंय, हे मूल्यमापन किंवा मूल्यांकन करण्यासाठी कॅश फ्लो स्टेटमेंट वापरण्यात येते. म्हणजे व्यवसायाचं जे काही काय ऍक्च्युअल रोख स्थिती किंवा कॅश पोझिशन, व्यवसायामध्ये कॅशची स्थिती काय आहे हे माहित करून घेण्यासाठी आपल्याला काय करता येते की हे फायनान्शियल स्टेटमेंट उपयोगात आणून किंवा या फायनान्शियल स्टेटमेंटचा वापर करून मूल्यमापन केलं जाते. कशाचं, कॅश पोझिशन ऑफ अ फर्म, व्यवसायातील किंवा व्यवसायाच्या रोख स्थितीचं काय केलं जाते, इव्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन केलं जाते. म्हणून हे एक महत्व सांगता येईल काय, व्यवसायामध्ये जे काही कॅश रोखीचे व्यवहार झालेले असतात त्या रोखीचे व्यवहारांचं व्यवसायाच्या स्थितीवर काय परिणाम झालेला आहे याचं मूल्यांकन करण्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे, हे सांगितले. त्यानंतर तिसरं काय सांगितलं, तिसरं बघा, द फर्म कॅन मेक प्रॉपर प्लॅनिंग अबाउट फ्युचर रिक्वायरमेंट ऑफ कॅश. पुढलं महत्व, कॅश फ्लो स्टेटमेंट मुळे व्यवसायाला काय होऊ शकते, जे काही फ्युचरमध्ये कॅश बाबतीत कॅशची रिक्वायरमेंट आहे या बाबतीत प्लॅनिंग, प्रॉपर प्लॅनिंग, हे लक्षात, ही प्रॉपर प्लॅनिंग या कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये करता येते.
पण कोणती प्लॅनिंग? की फ्युचरमध्ये कॅशची रिक्वायरमेंट. शॉर्ट टर्म जरी प्लॅनिंग असली, हे कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे शॉर्ट टर्म प्लॅनिंग केली जाते, पण त्यासोबतच फ्युचरमध्ये किती प्रमाणात कॅशची रिक्वायरमेंट भासणार आहे किंवा लागू शकते हे आपल्याला कॅश फ्लो स्टेटमेंट वरून लक्षात येऊ शकते. पुढला पॉइंट, द फर्म कॅन टेक द इफेक्टिव्ह ऍक्शन अबाउट द परफॉर्मन्स. व्यवसाय पिढ्या किंवा मग व्यवसाय काय करू शकते की इफेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकते. कशासाठी? तर जे काही परफॉर्मन्स आहे, व्यवसायाची कामगिरी आहे या बाबतीत. कारण व्यवसायामध्ये जे काही व्यवहार होणार आहेत ते रोखीचे होणार आहेत. मग रोखीच्याच व्यवहारांचा कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये विचार केला जाणार आहे. कॅश आली किती, इनफ्लो किती झाला, आउटफ्लो किती झालाय, यावरून व्यवसायाला किंवा व्यवसायाच्या मालकाला व्यवसायाच्या कामगिरीबद्दल ऍक्शन घेता येते. आणि ती ऍक्शन कशी असणार आहे? इफेक्टिव्ह असणार आहे. म्हणून सांगता येईल द फर्म कॅन टेक द इफेक्टिव्ह ऍक्शन अबाउट द परफॉर्मन्स. व्यवसायासंबंधित कार्यक्षम क्रिया किंवा कार्यक्षम कृती किंवा ऍक्शन घेण्यासाठी व्यवसायाच्या मालकाला या कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे मदत होत असते. हे लक्षात, हे एक महत्व सांगता येऊ शकते. त्यानंतर पुढलं एक महत्व बघा, It helps for capital budgeting decisions such as repayment of loans, replacement of fixed asset. पुढलं महत्व कशासाठी आहे कॅश फ्लो स्टेटमेंटचं? की व्यवसायाला काय होऊ शकते, व्यवसायाच्या मालकाला मदत होऊ शकते आहे. कशाची? कॅपिटल बजेटिंग, म्हणजे भांडवली बजेट किती लागणार आहे याचा सुद्धा या कॅश फ्लो स्टेटमेंट वरून अंदाज बांधता येऊ शकते. कारण व्यवसायामध्ये कॅश किती आहे, किती गेली, कॅश जाऊन किती कॅश उरली, यावरून काय व्यवसायाच्या मालकाला एक मदत होऊ शकते. कशासाठी? की एक कॅपिटल बजेटिंग तयार करण्यासाठी. आणि हे कॅपिटल बजेटिंग तयार का केलं जाते? कारण व्यवसायानं लॉंग टर्म साठी काही लोन घेतलं असते, मग त्या लोनचं पेमेंट करण्यासाठी, किंवा काही ऍसेट असतात, मग त्या ऍसेटची काय ऍसेट जर रिप्लेसमेंट करायचं, बदलायचं असेल किंवा काही रिपेअरिंग करायची असेल, तर यासाठी काय कॅपिटल बजेटिंग करण्यासाठी हे कॅश फ्लो स्टेटमेंट महत्वाचं ठरते किंवा मदतगार ठरते. म्हणून हे एक महत्व सांगता येईल. त्यानंतर पुढला पॉइंट, इट डिस्प्लेस द कॉजेस ऑफ पुअर पोझिशन. काय म्हणलंय? इट डिस्प्लेस द कॉजेस ऑफ पुअर पोझिशन. ह्या कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे काय लक्षात येऊ शकते व्यवसायाला? की व्यवसायाची जी काही म्हणजे जे व्यवसाय ह्या कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे, समजा कॅश मोठ्या प्रमाणावर आउटफ्लो होत आहे, व्यवसायाला इन्कम कमी भेटत आहे, म्हणजे इनफ्लो कमी आहे पण आउटफ्लो जास्त आहे, म्हणजे इन्कम कमी एक्सपेंडिचर जास्त असतील, तर व्यवसायाला काय, व्यवसाय जी काही पुअर पोझिशन आहे, खराब स्थिती आहे, ह्या खराब स्थितीचा सुद्धा काय किंवा या खराब स्थितीचा अभ्यास करता येतो किंवा मग या खराब स्थिती विषयी चित्रण या कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे माहीत होऊ शकते. हे एक सांगता येते. त्यानंतर पुढचं शेवटचं महत्व, इट डिस्प्लेस द लिक्विडिटी पॉवर ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजे पुढलं आणि शेवटचं महत्व काय सांगता येईल की हे काय कॅश फ्लो स्टेटमेंट जे काही लिक्विडिटी पॉवर व्यवसायाची दर्शवत असते. आणि ही लिक्विडिटी पॉवर का दर्शवली जाते? व्यवसायामध्ये लिक्विडिटी पॉवर इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली. लिक्विडिटी पॉवर म्हणजे तरलता, कॅश किंवा कॅश इक्विलंट असते, ती वाढली का घटली, हे लक्षात त्यांचा विचार केला जातो. म्हणून या ठिकाणी काय सांगता येऊ शकते, इट डिस्प्लेस द लिक्विडिटी पॉवर ऑफ इन्क्रीज ऑर डिक्रीज. म्हणजे या कॅश फ्लो स्टेटमेंट वरून व्यवसायाच्या मालकाला व्यवसायाबाबतीत लिक्विडिटी पॉवर ही वाढत आहे का घटत आहे. म्हणजे काय, लिक्विडिटी पॉवर वाढली तर पैसा जास्त राहणार आहे, बँक बॅलन्स किंवा कॅश इन हँड जास्त असणार आहे, हे लक्षात. पण जर डिक्रीज असेल लिक्विडिटी पॉवर तर व्यवसाय तोट्यामध्ये जात आहे, व्यवसायाचा खर्च जास्त आहे, व्यवसायातून आउटफ्लो जास्त आहे, हे व्यवसायाच्या मालकाला लक्षात येऊ शकते. म्हणून एवढ्यासाठी
कॅश फ्लो स्टेटमेंट महत्वाचं आहे. कोणत्या कोणत्या बाबीसाठी? की बाबा फायनान्शियल पोझिशन कशी आहे हे लक्षात घेण्यासाठी, कॅश ट्रान्झॅक्शन विषयी. त्यानंतर जे काही व्यवसायामध्ये व्यवहार झालेले असतात त्यांचं इव्हॅल्युएशन मूल्यमापन करण्यासाठी. त्यानंतर प्रॉपर प्लॅनिंग करण्यासाठी. त्यानंतर पुढचं इफेक्टिव्ह ऍक्शन घेऊ शकते परफॉर्मन्स बाबतीत व्यवसाय त्यासाठी. त्यानंतर कॅपिटल बजेटिंग करण्यासाठी. कॅपिटल बजेटिंग काय केली जाते? लोनचं पेमेंट करायचं असेल त्यासोबतच काय रिप्लेसमेंट करायची असेल फिक्स ऍसेटची त्यासाठी. त्यानंतर व्यवसायाची जर काही खराब स्थिती असेल, पुअर पोझिशन किंवा पुअर पोझिशनचे कारण काय आहेत हे कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे लक्षात येऊ शकते. त्यानंतर व्यवसायाची जी काही लिक्विडिटी पॉवर आहे ती वाढत आहे का घटत आहे हे सुद्धा व्यवसायाच्या मालकाला लक्षात येऊ शकते ह्या कॅश फ्लो स्टेटमेंट. म्हणून या ठिकाणी एवढे महत्व सांगता येतील. त्यासोबतच आपल्याला लगेच लिमिटेशन्स ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट घ्यायची, म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंटच्या मर्यादा काय आहेत हे सुद्धा विचारात घ्यायचे. तर बघा पहिली मर्यादा, इट इज युजफुल फॉर ओनली डिस्प्लेइंग कॅश पोझिशन ऑफ फर्म. कॅश फ्लो स्टेटमेंट मुळे काय होते? फक्त व्यवसायाची कॅश पोझिशनच विचारात घेतली जाणार आहे किंवा कॅश पोझिशनच माहित होणार आहे, इतर स्थिती माहित होणार नाही. हे लक्षात. म्हणजे यामध्ये काय कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये फक्त रोख व्यवहाराचाच विचार केला जाणार आहे, म्हणजे रोखीनं व्यवहार झाले, कॅश किती आली, कॅश किती गेली एवढाच विचार केला जाणार. नॉन कॅश ट्रान्झॅक्शनचा विचार केला जाणार नाही. म्हणून हे फक्त काय, ही पहिली मर्यादा सांगता येईल की यामध्ये फक्त कॅश ट्रान्झॅक्शनच जे काही व्यवहार आहेत ते डिस्प्ले होतात. म्हणजेच इट इज युजफुल फॉर ओनली डिस्प्लेइंग कॅश पोझिशन ऑफ फर्म, म्हणजे व्यवसायाची जी काही कॅश विषयी स्थिती आहे तेवढीच यामुळं माहित होऊ शकते. ही एक मर्यादा. त्यानंतर देर इज कॉन्ट्रोवर्सीज ऑफ टर्म ऑफ कॅश. इट कन्सिस्ट चेक्स, स्टॅम्प्स ऑर्डर्स. म्हणजे काय? हे काय आहे? कॅश फ्लो स्टेटमेंटची पुढली मर्यादा सांगता येईल काय? इट इज द कॉन्ट्रोवर्सीज ऑफ टर्म ऑफ कॅश. हे कॅश आणि कॅश इक्विलंट येणार आहे, म्हणजे कॅश आणि कॅश इक्विलंटचा विचार केला जाणार. आणि कॅश इक्विलंट म्हणजे काय? पोस्टल ऑर्डर असतील, स्टॅम्प्स असेल, मार्केट सिक्युरिटी असतील, हे लक्षात. त्यासोबतच काय चेक असतील यांचा विचार केला जाणार आहे. मग अशा वेळेस काय, हे जेव्हा आपण पेमेंट करू किंवा कुणाला देत असो तेव्हा हे कॉन्ट्रोवर्सीज किंवा वाद निर्माण होऊ शकतो. तात्काळ आपण काय, काही लोकांना पेमेंट जर करायचे असेल तर त्यावेळेस ते कॅशच द्या म्हणतात, काही वेळेस चेक किंवा जे काही स्टॅम्प्स ऑर्डर्स हे ते स्वीकारत नाहीत. मग अशा वेळेस अडचण येते. म्हणून कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे काय वाद निर्माण होऊ शकतो, चेक किंवा मग स्टॅम्प्स ऑर्डर्स मुळे. किंवा एक विपरीत आहे, कारण फक्त हे कॅशचाच विचार केला जातो, त्यासोबतच काय कॅश इक्विलंटचा विचार केला जात असल्यामुळं काही वेळेस कसं की कॅशची जेव्हा गरज आहे पेमेंट करायची तेव्हा पुढली पार्टी रोख किंवा कॅशच मागत असेल तर अशा वेळेस चेक किंवा मग स्टॅम्प्स ऑर्डर हे लक्षात. त्यासोबतच काय इतर बाबी ते स्वीकारत नाहीत, मार्केटेबल सिक्युरिटी. मग अशा वेळेस अडचण येऊ शकते. मग आता हे कॉन्ट्रोवर्सीज म्हणजे काय, वाद किंवा विपरीत असं म्हणता येईल. त्यानंतर पुढलं मर्यादा बघा, इट डिस्प्लेस इनकम्प्लीट पिक्चर दॅन फंड फ्लो स्टेटमेंट. म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंटची पुढची मर्यादा सांगता येऊ शकते काय, की इनकम्प्लीट पिक्चर दिसते व्यवसायाचं. का दिसते इनकम्प्लीट पिक्चर? अदर दॅन फंड फ्लो स्टेटमेंट. फंड फ्लो स्टेटमेंट बघितला, फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये काय आपण पाहिलं, व्यवसायामध्ये सोर्सेस किती आलेत, आउट म्हणजे किंवा युसेस किती आहेत, कॅश किती, इनफ्लो म्हणजे फंड कसा आला, फंड कसा गेला, सर्वच बाबींचा विचार केला जाणार होता. पण ह्या कॅश फ्लो स्टेटमेंट्स मध्ये तयार करते वेळेस फक्त कॅश ट्रान्झॅक्शनचाच विचार केला जाणार आहे. पैसा कॅश ट्रान्झॅक्शन मुळे किती आला, पैसा कॅश ट्रान्झॅक्शन मुळे किती गेला याचाच विचार होणार आहे. म्हणून ते इनकम्प्लीट पिक्चर डिस्प्ले होते व्यवसायाचं, अर्धवट पिक्चर दिसते. कारण नॉन कॅश ट्रान्झॅक्शनचा विचार सुद्धा फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये केला जात होता, हे लक्षात. पण इथं केला जात नाही. म्हणून एक इनकम्प्लीट व्यवसायाचं अर्धवटच किंवा अपूर्ण चित्र या कॅश फ्लो स्टेटमेंट मुळे दिसते. हे एक मर्यादा आहे. पुढलं,
इट इज मोर युजफुल फॉर शॉर्ट टर्म अनालिसिस अँड कॅश प्लॅनिंग ऑफ द बिझनेस. हे अति महत्वाचं कशासाठी आहे? शॉर्ट टर्म प्लॅनिंग साठी. मीडियम टर्म आणि लॉंग टर्म प्लॅनिंग साठी हे महत्वाचं नाही, हे लक्षात. त्यासोबतच काय सांगितले? कॅश प्लॅनिंग ऑफ द बिझनेस. व्यवसायासाठी नियोजन केलं जाणार आहे, कॅश प्लॅनिंग केली जाणार आहे, पण ती कशा स्वरूपात असणार आहे? अल्पकालीन शॉर्ट टर्म साठी असणार आहे. आणि कॅश फ्लो स्टेटमेंटमुळे व्यवसायाची शॉर्ट टर्म प्लॅनिंगच केली जाते, लॉंग टर्म केली जात नाही किंवा मीडियम टर्म केली जात नाही. पण फंड फ्लो स्टेटमेंटमुळे काय? व्यवसायाची मीडियम टर्म किंवा लॉंग टर्म प्लॅनिंग केली जाते किंवा करता येऊ शकते. म्हणून हे एक सांगता येऊ शकते मर्यादा की फक्त अल्पकालीन प्लॅनिंग करण्यासाठी व्यवसायासाठी महत्वाचं आहे, लॉंग टर्म किंवा दीर्घ कालावधीसाठी किंवा मध्यम कालावधीसाठी महत्वाचं नाही. ही एक मर्यादा. पुढलं, इट इज बेस्ड ऑन अ नॅरो कन्सेप्ट ऑफ फंड. नॅरोचा आधी अर्थ समजून घ्या. मर्यादित किंवा अरुंद किंवा आखूड. नॅरोचा अर्थ म्हणजे काय? इट इज बेस्ड ऑन अ नॅरो कन्सेप्ट ऑफ फंड. म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट हे मर्यादित स्वरूपाचं आहे, कारण फक्त रोखीचेच व्यवहाराचा विचार केला जाणार आहे. कॅश इनफ्लो किती, आउटफ्लो किती यांचाच विचार केला जाणार आहे. म्हणून ही एक नॅरो कन्सेप्ट आहे. पण फंड फ्लोचा जर विचार केला, फंड फ्लो स्टेटमेंटचा, ती कशी कन्सेप्ट आहे? वायडर कन्सेप्ट आहे, विस्तृत स्वरूपामध्ये कन्सेप्ट सांगता येऊ शकते फंड फ्लोची. पण ही मर्यादित कन्सेप्ट म्हणजे मर्यादित संकल्पना, हे लक्षात. म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंट मुळे काय होऊ शकते? फक्त मर्यादित संकल्पना म्हणून जे काही निधी आहे त्यांची मर्यादित संकल्पना माहित होते. पण फंड फ्लो स्टेटमेंटमुळे फंडची काय होत असते? विस्तृत स्वरूपामध्ये संकल्पना सांगता येऊ शकते. म्हणून हे नॅरो कन्सेप्ट बेस्ड असते कॅश फ्लो स्टेटमेंट. पण फंड फ्लो स्टेटमेंट वायडर बेस असते, हे लक्षात. त्यासोबतच 2 मिनिटांमध्ये फंड फ्लो आणि कॅश फ्लो मध्ये काय फरक आहे हे सुद्धा आपण लक्षात घेऊ. बघा, तर डिफरन्स बिटवीन कॅश फ्लो अँड फंड फ्लो स्टेटमेंट. तर बघा, त्यामध्ये सांगता येऊ शकते की काय? कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये रोखी कॅश आली किंवा गेली याचा विचार केला जाणार आहे. फंड फ्लो स्टेटमेंट मध्ये काय? फंड किती आला किंवा मग फंड किती गेला याचा विचार केला जाणार आहे. त्यासोबतच पुढे सांगता येऊ शकते काय? बेस ऑफ कन्सेप्ट. फंड फ्लो स्टेटमेंट हे वायडर असणार आहे, वायडर कन्सेप्ट असणार आहे. विस्तृत स्वरूपामध्ये फंड फ्लो मध्ये विचार केला जाणार आहे. पण कॅश फ्लो मध्ये नॅरो बेस असणार आहे, म्हणजे मर्यादित स्वरूपाची संकल्पना विचारात घेतली जाणार आहे, कारण शॉर्ट टर्म असणार आहे. त्यासोबत पुढला पॉइंट, युटिलिटी. युटिलिटी उपयोगिता. आता फंड फ्लो स्टेटमेंट हे मीडियम टर्म प्लॅनिंग करण्यासाठी उपयोगात आणलं जाते, तर हे कॅश फ्लो स्टेटमेंट शॉर्ट टर्म प्लॅनिंग साठी वापरण्यात येते. त्यासोबतच आहे कन्सर्न विथ. फंड फ्लो स्टेटमेंट वर्किंग कॅपिटलच्या संबंधित होतं आणि कॅश फ्लो स्टेटमेंट काय? हे कॅश मध्ये किती चेंजेस झाले याचा विचार केला जातो. त्यासोबतच काय? पर्पज फंड फ्लो स्टेटमेंट तयार करण्याचा पर्पज काय होता? म्हणजे बॅलन्स शीट मध्ये काय अनालिसिस चेंजेस किती झाले हे पाहण्यासाठी केला जात होता. तर कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये तयार करण्याचा उद्देश काय आहे? कॅश फ्लो स्टेटमेंट मध्ये कॅश मध्ये चेंजेस किती झाले याचाच विचार केला जाणार आहे. कॅश आणि कॅश ऍट बँकेमध्ये, कॅश ऍट बँक म्हणजे कॅश स्वतःजवळ किती कॅश आहे यामध्ये चेंजेस किती झालेत आणि बँकेमध्ये कॅश आहे यामध्ये किती चेंजेस झालेत एवढाच विचार कॅश फ्लो मध्ये केला जाणार आहे. पण फंड फ्लो मध्ये काय? दोन बॅलन्स शीट वरून काय केलं जाणार आहे की व्यवसायाची पूर्ण फायनान्शियल पोझिशनचा विचार केला जाणार आहे, हे लक्षात. म्हणून ही थोडक्यामध्ये पर्पज ऑफ कॅश फ्लो स्टेटमेंट आणि फंड फ्लो स्टेटमेंट हा एक फरकाचा मुद्दा सांगता येईल. अशा पद्धतीनं थोडक्यामध्ये फरक लगेच सांगता येईल 2 मिनिटात आणि तो सांगितलेला आहे, हे लक्षात. अशा पद्धतीनं या ठिकाणी जे काही कॅश फ्लो स्टेटमेंटचे महत्व आणि कॅश फ्लो स्टेटमेंटच्या मर्यादा थोडक्यात सांगता येऊ शकतात. तर पुढल्या लेक्चरमध्ये यानंतरचा पॉइंट घेऊ. ओके.